नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. तर आता अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना काही प्रश्न विचारणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांना काही प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर महिलांची छाननीही होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जाची छाननी करणार आहेत. दरम्यान महिला लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अपात्र ठरवल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका जाऊन चौकशी करणार आहेत की अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. हे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहे. तर यामध्ये सर्वेक्षणाचे जे काही निकष आहेत ते अशा प्रकारचे राहणार आहेत. तर यामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबामध्ये आहेत अशा लाभार्थींचे सर्वेक्षण यादीबाबत करावयाची कार्यवाही. संबंधित कुटुंबातील एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे. नंबर 2, यादीप्रमाणे संबंधित महिलेच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीत मूळ रेशन कार्ड तपासून रेशन कार्डवर किती विवाहित महिला व किती अविवाहित महिला संबंधित कुटुंबामध्ये आहेत याची खात्री करावी. त्यानुसार संबंधित यादीमध्ये दिलेल्या ड्रॉप डाऊनचा वापर करून खालील पर्यायापैकी एक पर्याय निवडावा. तर यामध्ये नंबर 1 पात्र विवाहित महिला लाभार्थी, नंबर 2 पात्र अविवाहित महिला लाभार्थी, नंबर 3 अपात्र महिला लाभार्थी. त्यानंतर खाली आपण इथे पाहू शकतात की वय वर्ष 21 ते 65 वयोगटातील महिलांचे सर्वेक्षणाचे निकष. आज मितीस संबंधित विवाहित किंवा अविवाहित लाभार्थीचे वय 21 ते 65 वयोगटामध्ये येते का याबाबत आधार कार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे तपासून लाभार्थीचे आजचे वय निश्चित करावे. त्यानंतर नंबर 2, त्यानुसार संबंधित यादीमध्ये दिलेल्या ड्रॉप डाऊनचा वापर करून खालील पर्यायापैकी एक पर्याय निवडावा. तर यामध्ये नंबर 1 संबंधित महिलेचे वय वर्ष 21 ते 65 मध्ये वय असल्यास वय वर्ष 21 ते 65 मध्ये हा पर्याय निवडावा. त्यानंतर संबंधित महिलेचे वय वर्ष 65 पेक्षा जास्त असल्यास वय वर्ष 65 पेक्षा जास्त हा पर्याय ते निवडतील. त्यानंतर संबंधित महिलेचे वय 65 वर्षपेक्षा जास्त असल्यास अपात्र महिला लाभार्थी हा पर्याय ते निवडतील. त्यानंतर संबंधित लाभार्थीचे वय 21 पेक्षा कमी असल्यास वय वर्ष 21 पेक्षा कमी हा पर्याय ते निवडतील. तर हे होते काही लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाचे काही निकष. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.